नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. ॲक्च्युली मी यूट्यूबचं नाव चेंज केलं आहे. कोकणकर योगेश असं माझं यूट्यूबचं नवीन नाव आहे. तर ब्लॉग बनवण्याचा विषय असा की मी आज अचानक गावी चाललो आहे माझ्या आईवडिलांसोबत. कारण की उद्या गावी पालखी म्हणजे वाडी आहे आमची, त्या वाडीची सत्यानारायणची पूजा आहे. याआधी मी कधीच गावी गेलो नव्हतो या दिवशी. आणि दुसरं कारण म्हणजे गावी आपल्या होम पेटवतात, तेव्हा पण मी कधीच गेलो नाही आहे. तर मला पण ते बघण्याची खूप इच्छा आहे, म्हणून मी 4 ते 5 दिवस गावी थांबणार आहे. आज संध्याकाळीची विरारवरनं खेडपर्यंतची लक्झरीची तिकीट आहे. तर लक्झरीने या टायमाला आपण ट्रॅव्हल करतो आहे, तर मजा येईल असं वाटतं. निघायची तयारी आमची झालेली आहे. थोड्याच वेळात आता आम्ही इथे मनवेलपाडा आहे तिकडे जाऊ. तिकडनं बस सुटेल. देवाची पूजा करते, पाया पडते निघण्याच्या आधी. मम्मी गावी चाललीस? चला, बाबा पण पाया पडत आहेत. तर चला आता आपण पण निघूया. मम्मीला सोडलं, पप्पांना सोडलं, आता माझी बारी चालत जायची. तर डायरेक्ट आता तिकडनं चालू करूया पुढचे शॉर्ट्स. चला, तर आता इकडेच कुठेतरी ती बस लागेल. बसचं नाव काय आहे तसं? या गणराज आहे त्यांच्याकडनं आम्ही बुक केलं रामेश्वर. तर आता थोड्याच वेळात बस येईल आपली. 5:30चा टाईम होता. रामेश्वर आहे ना? ओके, रामेश्वर ट्रॅव्हल्स. आता बसचं नाव होतं श्री ट्रॅव्हल्स. ओके, बसचं नाव बघूया. आता ती बस इथे किती वाजता आणि कधी लागते ती. तर इथे आता काय ते खायला किंवा चाय पियायला बघूया. तर मित्रांनो, आमच्यासोबत एक विषय झाला आहे की आमची जी मेन गाडी आहे ती आहे बोरिवलीला. मीन्स बोरिवलीवरनं तिचं बुकिंग आहे ती. तर त्या आम्हाला एका गाडीत ॲडजस्ट करून मग बोरिवलीपर्यंत त्या गाडीतून जायचं आहे. ओके, तर ती गाडी तुम्हाला दाखवतो आता. साई गणेश म्हणून आहे, या गाडीतून आम्हाला बोरिवलीपर्यंत जायचं आहे. तर मित्रांनो, फायनली आपली बस निघालेली आहे. बोरिवलीपर्यंत आपण या ट्रॅव्हल्सने ट्रॅव्हल करणार आहोत. आणि त्यानंतर तिकडूनच ह्याच म्हणजे ज्या आपण ट्रॅव्हल एजन्सीकडनं चाललो म्हणजे बस ज्यांची आहे ते आपल्या दुसऱ्या बसमध्ये अरेंजमेंट करून देतात. तर आपण आता नालासोपारा ईशला रेंजच्या इथे पोचलेलो आहोत. क्राऊड बघायचं. मम्मी आणि बाबा तिकडे बसले आहेत, मजा करत आहेत. व्ह्यू बघत. खायला पण आणलं आहे त्यांनी. ही आहे आपली श्री ट्रॅव्हल्स, जी मेन आपल्याला खेडला सोडणार आहे. आणि ते येतात दर्शन झाले स्वामीरायांचे. सो स्वामीराय सदैव आपल्या पाठीशीच आहेत. पुन्हा बस खाली आहे, म्हणजे इकडनंच ही बस आहे. आता मला वाटत नाही की सकाळी 6 वाजेपर्यंत तरी आम्ही पोचू का, पण पोचलो तर पाहिजेच. कारण की गावची बस बोलल्याप्रमाणे तेव्हाच खाली थोडी भेटेल, नाही तर मग नंतरच्या 7:30च्या बसला खूप गर्दी होती. खूप म्हणजे खूप. जाम भूक लागली आहे म्हणून रगडा खायला आलो आहे. मालाडला बस थांबली आहे, तर बोललो की भूक लागली तर खाऊन घेऊया म्हणून खायला आलो. मी जेवायला थांबली गाडी. पेन आलो नाही. हां, आय थिंक पेन या हॉटेलला नेहमी गर्दी असते, म्हणजे सगळ्या बसवाले इकडेच. गाड्या याच्यातच असतात ना. तर किती वाजले? 12:20ला याने गाडी थांबवली. जेवायचा टाईम की झोपायचा टाईम? तर मग जेवायला काय? वांग्याची भाजी, वांग्याचा भरता. ओके, वांग्याचा भरीत, वांग्याचा भरता, ठेचा आणि भाकरी आणि तांदळाची भाकरी. नाइस. घर पे ही खाना है, घर का खाना. बरं झालं पण मम्मी घेऊन आली, कारण की इकडे गर्दी बघून वाटत नव्हतं की आपल्याला भेटेल.
ॲक्च्युली बरं झालं मम्मी हे घेऊन आले, कारण की बाहेरनं खूप गर्दी आहे. मी थोड्या वेळात जाऊन दाखवीन. तो चला मित्रांनो या खायला. तुला काय आणू खालून? पेप्सी, सोडा, स्प्राईट काय आणू? स्प्राईट आणू? चल हां. चला मित्रांनो तुम्हाला क्राऊड दाखवतो. मला असं वाटतं की पूर्ण मुंबईच कोकणात चालले आज. काका आयफोन 16 घेऊन ब्लॉग बनवतात. भाई काकाचा नाद नाही गाईच. काका पण ब्लॉग बनवत आहेत आयफोन 16 घेऊन. अब तो बसवाला मारणार आहे वाटते. स्प्राईट घेऊया. स्प्राईट मम्मी पिएल, तिला स्प्राईट खूप आवडतो. आणि असं फूड खाल्ल्यानंतर स्प्राईट तर पाहिजेच. थंडी असते. बाबा पण आलेत खाली पाय मोकळे करायला. ॲक्च्युली इथे थंडी आहे, बऱ्यापैकी थंडी आहे. ॲक्च्युली ज्या गोष्टीसाठी आम्ही इकडे आलो ना त्या गोष्टीसाठी ही लोक पण गावीच चाललेत होळीला. कारण की प्रत्येक गावी होळीची पद्धत वेगवेगळी आहे. तशीच आमच्या गावी पण थोडी वेगळी आहे, ती मला बघायला भेटेल आणि बघूया मजा येते का. बरं झालं मम्मीने जेवण आणलेलं. म्हणजे आता आम्ही दोघे आलो असतो तर आम्ही नसतं आणलं, आम्ही बाहेर जाऊन खाल्लं असतं. जेवण काय बघतेस? झोप आता, उद्या सकाळी आपल्या गावी जायचं आहे. थंडी खाली तेवढी लागेल आता. मुंबईपेक्षा गावी थंडी खूप आहे. आज माहिती पडलं. आपल्या इथे तर काहीच थंडी नाही ह्या टायमाला. सकाळचे रनिंगला उठलो ते खूप आहे थंडी. ते सकाळची सकाळचे 4:15 वाजता चाय मस्त होती. वा फायनली मित्रांनो आलेलो आहे गावी. इथे खूप अंधार आहे, खूप अंधार आहे, म्हणून इथे काहीच दाखवू नाही शकत. फायनली गावाला आलं की हा सुगंधच वेगळा येतो. नशीब इथे पोलची लाईट आहे. घर बंद असल्याने कितीतरी ही जे एवढी घाण. घर बंद होता म्हणजे ऑलमोस्ट एक 6 ते 8 महिने पकडून चालू. 8 महिने घर बंद असल्याने एवढी सगळी घाण. तर स्वच्छ असतं पण तरी खूप आहे. पण हे सगळं वरचं गंजलेलं पडतंय ते लोखंडाचं. कोकणात सर्वात जास्त भीती यांचीच असते, विंचू. सुकलेला आहे, खूप टाइम झाला मरून याला. आमच्या इथे सर्वात जास्त भीती यांचीच. दादाला पण चावलेला, काकीला पण चावलेला. मित्रांनो तुम्हाला आमच्या गावचं एक छोटंसं घराचं दृश्य दाखवतो. म्हणजे हे आमचं घर आहे असं.
तर आपण सध्या आता इकडेच थांबतोय, कारण की पूजेचा व्हिडिओ आपण दुसरा बनवणार आहोत, तो वेगळाच ठेवणार आहोत. गावच्या वाडीची सत्यनारायणची पूजा होती त्याचं. तर मग चला, मी तुमची रजा घेतो आणि आपला ब्लॉग इथेच थांबवतो. जय महाराष्ट्र.